हे गाईज रात्रीचे 9 वाजत होते आणि आता मंगळागौरमध्ये 2-3 महिन्यात तर कार्यक्रम होते. सगळं कार्यक्रम जे असतात लग्नाचे ते कार्यक्रम जानेवारीच्या पुढं असतात आणि जे साखरपुडा ते एंगेजमेंट सगळं काय काय जे कार्यक्रम असतात आणि ते जानेवारीमध्येच्या अगोदर असतात. नोव्हेंबर, डिसेंबर, ऑगस्ट, सप्टेंबर असं असतं आणि 2-3 महिने तर इथं कार्यक्रम नव्हते आणि फायनली ऑगस्टमध्ये कार्यक्रम जे होते ते बुकिंग केलं होते आणि 23ला आणि 30 तारखेला कार्यक्रम होतं. आणि काल जे कार्यक्रम होतं तिने बघायला आलं ते काल संध्याकाळी 9 वाजता आणि आमचे मॅनेजर काका पण गेलते नव्हते इथं का मंगळागौरापाशी. सो मी होतो आणि त्यांना सगळं लाईटिंग बिटिंग दाखवलं कसं काय काय आणि सगळं बाकीचे लॉक होतं त्यासाठी खूप काय दाखवू शकलो नाही त्यांना. आणि त्यांना मी बोललो होतो काल संध्याकाळी की 9 वाजता आणि तुम्ही मॉर्निंगला सकाळी 9च्या पुढे या आणि मॅनेजर काका ते असतात आणि तिने बोललं होते की मॉर्निंगला 9 वाजता 9च्या पुढे येणार होते पण तिने काय आलं नव्हते. सो 23ला आणि 30 तारखेला तर मंगळागौर सगळं ते कार्यक्रम होते जे साखरपुडा एंगेजमेंट काय काय जे होते ते सगळं बुकिंग केलं ते आणि 2-3 महिन्यात तर कार्यक्रम काय नव्हतं आणि फायनली ऑगस्टमध्ये बुकिंग केलं ते आणि ह्या संडेला कार्यक्रम आहे आणि 30 तारखेला कार्यक्रम आहे. सो आणि एक आठवडा झालं तर मी कॉलेजला गेलो नव्हतो आणि जे नागपंचमी आणि 15 ऑगस्टमुळं तर कॉलेजचं सुट्टीच होतं. सो आता एक वीक झालं तर कॉलेजला गेलो नव्हतो आणि उद्या आमच्या सिस्टरला सोडायला पण जायचं होतं आणि उद्या कॉलेजला जातो का नाही काय माहीत नाही. तरी बी ट्राय करतो कॉलेजला जायचं. सिस्टरला मी म्हणलं होतं की 12च्या पुढं तिला सोडायला जाणार आहे आणि कॅन्सल झालं तर कॉलेजला काय जाणार नाही आणि सिस्टरला सोडायला जाणार आहे उद्या 11 नाही तर 12 वाजता. तेव्हापर्यंत मी म्हणलो होतं की कॉलेजला ते जाऊन येतो आणि गेलं तर गेलो नाही तर नाही. काय होतं बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोच. आणि आता रात्रीचे 9 वाजत होते. आता आमचं फादर इथं डबा आणून ठेवलं ते इथं. आता मला कॉल केलं ते आणि मी डबा बघायला इथं बाहेर आलो आणि मी हात पाणी प्यायला गेलो परत इथं आलो डबा ठेवून गेलं ते. आमचे फादर मला कॉल करून सांगितलं तिथं डबा ठेवलं म्हणून आणि सगळे गेलं ते इथं. आणि इथं जो फार्म हाऊस आहे इथं जो कामाला येतो तो माणूस एकदा जल्दी येतो एकदा उशीर येत असतो तो. आणि हा संडे कार्यक्रम आहे तर मंगळागौरापाशी. सो उद्या कॉलेजला जातो का नाही काय माहीत नाही. माझा फ्रेंड मला मगाशी कॉल करून सांगितलं होतं की कॉलेजला ये म्हणून पण मी त्याला बोललो की कॉलेजला काय गॅरंटी नाही आपलं. एक वीक तर झालं तर खूप दिवस झालं कॉलेजला गेलं नाही. लेक्चर पण केलं नव्हतं आणि कॅटची एक्झाम कधी आहेत काय अजून अनाऊन्समेंट झालं नाही. सो ते जास्त कॉलेजला जाणार नाही आता. कधी एक्झाम असते तेव्हा जाणार आहे. सो बघू काय तर कॉलेजला पण जायचं होतं की काय माहीत नाही उद्या. आणि उद्या मला सिस्टरला पण सोडायला जायचं आहे. काय काय होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. कर्नाटकला जायचं होतं सोडायला. महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्री जे आहे आमच्या सिस्टर पलीकडच्या बाउंड्रीमध्ये राहते आम्ही इकडं महाराष्ट्र. सो उद्या त्याला सोडायला चाललो होतो. काय होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. बाय.